आणि सचे विविध कार्यक्रम आहेत लोकांच्या प्रबोधनासाठी। गमतीने आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणतो की डोकं चालवायला सांगणारी समिती। तुम्हाला माहिती आहे जपान सारख्या टेक्निकल नॉलेजमध्ये पुढे असलेल्या देशामध्ये लहान मुलांसाठी पुस्तकं असतात की टेल मी व्हाय अशा अर्थाची, सांगा मला काय का करायचं। ते आई वडिलांना आपल्या गुरुजनांना जन्मापासून प्रश्न विचारत असतात। आपल्याकडे ती प्रथा अजिबात नाही। आपल्याकडे एखाद्या मुलाने आईला प्रश्न विचारला की तू पास का करतेस, किंवा तू रोज वेगळ्या प्रकारचे दर महिन्याला साबण आणतेस आंघोळीचे ॲडव्हर्टाईज बघून, यांचे रंग वेगळे आहेत, परंतु तुम्ही आंघोळीला बसल्याने अंगाला साबण लावला की त्याचा फेस सफेदच येतो हे का? तर याचं उत्तर आपल्याला बऱ्याच आरामकडनं आपल्या मुलांना मिळत नाही। ती त्याच्या पाठीत धपाडे घालते, अरे आता तुला 7वीला तुझी व्हॅन येणार आहे, बसला जायचं तयार कर, हे तू आता सिलेबसमध्ये आहे का? मी वंदना शिंदे ठाण्यात राहते गेली 45 वर्ष जवळजवळ। शासकीय नोकरीत असतानाच मी असं ठरवलं की थोडा आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन काही आदिवासी भागात काम करायचं। त्याप्रमाणे मी 92ला जवळजवळ आदिवासी भागात कसाराजवळ जे पाड्यात आदिवासी तिथे म्हणजे कसारा रेल्वे स्टेशनपासून साधारणपणे 18 ते 20 किलोमीटरच्या परिसरात आदिवासी पाड्यात तिथे काम करताना असं जाणवलं की बापरे इथे पण अंधश्रद्धा खूप आहे। मग मी माझ्या मिस्टरांकडे शांताराम शिंदे त्यांच्याकडे विषय काढला की ह्याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे। मग मला त्यांनी डॉक्टर दाभोलकरांचा संपर्क दिला। त्याच्यानंतर मी ठाण्यामध्ये डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर शाखा सुरू केली आणि मग आता जवळजवळ गेली 16 वर्ष मी पूर्ण वेळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रामधल्या इतर चळवळींपेक्षा ही एकमेव चळवळ अशी आहे की ती सातत्याने गेली 26 वर्ष काम करते। याचा अर्थ ही चळवळ हिला पूर्णपणे जनाधार आहे, लोकांचा आधार आहे। लोकांना वाटतं की बरोबर आहे हे नको बुवा बाबा नको आहे, परंतु आत असलेले विविध प्रकारच्या ज्या श्रद्धा असतात त्यांच्यावरती पण बोलायला पाहिजे। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जात पंचायती इतक्या प्रभावीपणे काम करत नाहीये, परंतु ते इतक्या आहेत की तुम्हाला कळलं की या नाशिकच्या परिषदेनंतर नाशिकमध्ये जे घडलं एका आंतरजाती म्हणजे जातीय विवाह केल्यामुळे एका जात पंचायतीने त्या मुलीच्या वडिलांना धारेवर धरलं की ती मुलगी आता तुम्हाला मिळली आणि तुम्ही तिच्यासाठी मेल, आणि त्यामुळे त्या मुलीला बहिष्कृत केलं गेलं होतं। परंतु वडिलांना त्या मुलीचा सतत सल होती की माझ्या मुलीने जात पंचायतीच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि सातत्यानं त्यांना वाईट वाटायचं, पण नंतर त्यांच्या डोक्यात ते होतं। आणि मग काही वेळा तिला ती प्रेग्नंट असल्याचं कळलं ती वडिलांना, तर त्यांनी तिला फोनवरती संपर्क साधला, 2-3 महिने संबंध मेंटेन केला असं, नंतर सांगितलं की तुझं बाळपण माहेरीच व्हायला पाहिजे आणि तिला माहेरी आणायला गेले ते। आणि त्या मुलीला त्या जावायलाही वाटलं की कदाचित ते सगळे विसरले असतील आपल्यावरचा जो राग म्हणून, आणि हे ग्रस्त एका रिक्षावाल्याला आपल्या मदतीला घेऊन त्या मुलीला आणायला गेले। आणता वाटते त्या 7 महिन्याच्या गरोदर बाईला तिच्या मुलासकट मारले। हे जीवाला हळवून चढणाऱ्या घटना आहेत महाराष्ट्रामध्ये। जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुले शाहू डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्र आजही होते। तरी आज 21व्या शतकात महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पडतो म्हणून लोकांना फसवलं जातं। एखादा बाबा लग्नानंतर 5-6 वर्ष एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर एखादा बाबा सांगतो की अमुक एक विधी केल्यानंतर मूल होईल। शिवाय आपल्याला माहिती आहे की आजही आपल्याकडे मुलगा हवा आहे, कारण मुलगा वंशाचा दिवा आहे, तो मला म्हातारपणीचा आधार अशी संकल्पना आहे। शिवाय अत्यंत खोटी आणि अमानुष असलेली एक शब्द आहे की म्हातारपणी किंवा मरताना मुलाने चमचावर पाणी तोंडात घातलं नाही तर मला वरती म्हणजे स्वर्गात अर्थातच प्रवेशच मिळत नाही, खाली नरकात जावं लागतं। आणि या सगळ्या गैरसमजांमुळे जबरदस्त असलेल्या मानसिक पकड्यामुळे आजकाल लग्नानंतर शिकलेल्या मुलीला पण पहिला मुलगा लागतो। हे सगळं काम आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे, लोकांनी समाज सुधारकांनी पण केलेलं आहे। हे काम आणखी पुढे नेऊ इच्छिते, कारण तुम्हाला माहिती की महाराष्ट्रभर समितीच्या जवळजवळ 280च्या वर शाखा आहेत। एकदा डॉक्टर श्रीराम लागूच बोलताना म्हणाले होते की अहिंसेचं काम आणखी किती पिढ्या करावं लागेल, कारण लहानपणी तुम्ही मुलांना जे संस्कार देता ते संस्कार खूप कारणीभूत असतात। आणि हे जाणं म्हणून आम्ही आग्रह धरतोय की शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे 10 मूल्यांमध्ये तो अतिशय काटेकोरपणे ते अंमलबजावणी व्हायला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची। आता सध्या ती अजिबात होत नाही, कारण प्राथमिक शिक्षणामध्ये 10 मूल्य जे आहेत त्याच्यातलं एक महत्त्वाचं मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन। त्या मूल्याचा आधार घेऊन इतर बरेच उपक्रम केले जातात परिपाठाच्या नावाखाली,
शासनालाही विनंती आहे की त्यांनी आता कायदा पण केलेला आहे, तो कायदा कधी बळकट होईल जर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी लहान मुलांपासून चांगली केली तर ही तरुण पिढी मला वाटतं पुढे जाऊन कुठल्याही बाबाबुवाच्या आहारी जाणार नाही, ती विचार करेल बाबा खरं काय आहे, असं कसं शक्य आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आपलं कर्तव्य मेन्शन केलेलं आहे. ते कर्तव्य आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा, प्रचार करावा आणि प्रसार करावा. याचा अर्थ मी माझ्या आयुष्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी राहीन हे प्रत्येकाने ठरवलं राज्यघटनेप्रमाणे किंवा संतांनी आणि समाजसुधारकांनी केलेल्या कामामुळे, तर मला वाटत नाही आपल्याकडे महाराष्ट्रात जी बुवाबाजी फोफावते ती फोफावणार नाही. की गेली मला वाटतं 12-15 वर्ष होऊन गेली त्या बसवल्या वैसईमध्ये भुईगाव येथे सेबेस्टियन मार्टिन नावाचा माणूस त्याने मोठं असं जागा घेऊन 1700 घेऊन ते कुंपण केले आणि मोठा स्टेजवरती तो असा दावा करत होता की येशूचा अंश माझ्या अंगात आहे आणि त्या आधारे प्रार्थनेच्या माध्यमातून मी लोकांचे सगळे आजार बरे करू शकतो. सगळे म्हणजे काय, अगदी साध्या काविळीपासून अगदी HIV AIDS पर्यंतचे आजार, मग कॅन्सर वगैरे. आणि त्या दाव्याला अनिसाने विरोध केला की असे कुठल्या प्रकारची ऑथॉरिटी, माझ्याकडे कुठल्या प्रकारचं वैद्यकीय दाखला नाही, माझं शिक्षण नाही, तरी औषधोपचार करू शकत नाही, हा कायद्याने तो गुन्हा आहे. आम्ही त्याला आमचा जो कार्यकर्ता त्याने खूप काम केलं, सचिन थिटे म्हणून मुंबईचा, की आम्ही त्याला इन्व्हाइट केलं होतं की तू हे कसं करतोस ते आम्हाला सांग, आपण बोलूया, पण तो आला नाही. मग बाकी वसईची सगळे जे चर्चेस आहेत त्या चर्चेसमधल्या फादर आणि बिशचे लोक आहेत, धर्माचं काम करणारे, ह्यांना आम्ही विश्वासात घेतलं. 2-3दा त्यांच्यावर मिटिंग केल्या आणि मग त्यांनी सांगितलं की हे चूक आहे. संपूर्ण तालुका वसई तालुक्यामधल्या चर्चमधल्या फादर्सनी, धर्मगुरूंनी एक सर्क्युलर काढलं होतं वसईभर की मार्टिन सेबेस्टियन हा जो माणूस आहे तो बायबलच्या विरोधात काम करतो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तो बोगसगिरी करतोय, धंदा करतो, त्यामुळे तुम्ही आपल्या एकाही ख्रिश्चन माणसाने तिकडे जाता कामा नये. तो डायरेक्ट असा फसवायचा की ते येशूने आशीर्वादित केलेलं पाणी द्यायचा, 30 रुपयाला बाटली, आशीर्वादित केलेले गंडे दोरे द्यायचा, आशीर्वादित केलेलं तिथे बिस्किटही ठेवलेली होती वगैरे, असा प्रकार तो धंदा करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विविध उपक्रम आहेत. एक सगळ्यात मोठा उपक्रम की आमचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसह या टायटलखाली विविध संघटनांमध्ये, जत्रा यात्रांमध्ये, गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव येथील सामाजिक उत्सवांमध्ये आमंत्रण आल्यावरती जातात आणि काही चमत्कार करून दाखवतात आणि मग कार्यक्रमाच्या शेवटी तो चमत्कार कसा झाला याचं कारण सांगतात. लोक, डॉक्टर वगैरे किंवा इतर समाजातले जे घटक आहेत, शिक्षक वगैरे, हे त्यांच्या कामाचं श्रेय ते स्वतःला का नाही घेत सर. त्यामुळे दैववादी हा जो प्रमाण आहे आपल्याकडे त्याचं प्रमाण जास्त आहे. कारण आमचा तरुण बदलला तर पुढे जाऊन अपेक्षा करून मी एक पिढी बदलते. आणि खास करून मला शिक्षकांचं कौतुक वाटतं, कारण शिक्षकांनी काम करायला पाहिजे. कारण एका शिक्षकाच्या हाताखाली कितीतरी जनरेशन शिकून जातात. आमचा शिक्षक खऱ्या अर्थाने बुद्धिप्रामाण्यामध्ये असेल, तो खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन आयुष्यात स्वतःच्या आयुष्यात घेऊन त्याची अंमलबजावणी करणार असेल तर नकळत पडसाद मुलांवरती होतात. कारण हे सगळे शिक्षक आमच्या मुलांच्या, आमच्या विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल असतात. मानसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दंशतीने तंगलेली आधार पाहिजे. प्रत्येकाशी येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातील चिंतेच्या. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, भुवा नाम जपाचा उच्चार आधार दे.